मला सुरुवात करण्यापूर्वी वंदे मातरम बद्दल मनोगत व्यक्त करतोय। जीवन कदम इयत्ता 5वी। भारत माता की वंदे मातरम क्या है? वंदे मातरम के साथ हमारी राष्ट्रीय स्मृतियां जुड़ी हुई है, उसके साथ राज्य की संघर्ष की कहानी जुड़ी हुई है, बलिदानों के प्रसंग जुड़े हुए हैं, काले पानी की कान कोठड़ियों में बेड़ियों के झंकार के बीच सुनाई देने वाले गूंज जुड़ी हुई है। हमें ऐसा राष्ट्रगीत उपलब्ध हुआ है कि सचमुच हमारे हृदय के तारों को झंझीट कर देता है। जो गीत भारतीय तख्ते पर चढ़ के गाया जाता है, जो गीत बलिदानों के रक्त से लिखा गया था। भारत माता की, भारत माता की, वंदे धन्यवाद। अत्यंत जोशपूर्ण अशा शब्दामध्ये त्यानं वंदे मातरम बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली। 2 कारणे यासाठी आहेत। आज 7 नोव्हेंबर मी मला सांगितले की वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन आहे आणि दुसरी गोष्ट जागतिक विद्यार्थी दिन आहे। या जागतिक विद्यार्थी दिनाचं महत्व काय ते सोपडे सर तुम्हाला सांगणार आहेत। प्रथमतः वंदे मातरम का आज 150 वर्ष आपण साजरं करायचं ते मी सांगणार आहे। भारतीय स्वातंत्र्य हे ब्रिटिशांनी आपल्या घशामध्ये घातलं, गिळंकृत केलं। 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं। देश स्वातंत्र्य झाला 1947 ला, सर्वांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947। पण त्यापूर्वी जे काही संघर्ष घडले, त्यापूर्वी जो काही स्वातंत्र्याचा लढा झाला, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी बजावली गेली ती एका प्रेरणा मंत्रानं। खरं तर 7 नोव्हेंबर 1870 ला हे गीत कागदावरती अवतरले, हे शब्द कागदावरती अवतरले। त्याचे जन्मदाते होते बंकिमचंद्र चटर्जी। 1857 जे बंड झालं, संपूर्ण देशभर जी स्वातंत्र्याची लहर उठली, चळवळ उठली, त्याचे दीर्घ पडसाद या नवीन लेखकाच्या मनामध्ये होते। बंकिमचंद्रांना वाटत होतं की माझा बंगाल प्रांत हा अतिशय सुंदर आहे, सुजलाम सुफलाम आहे आणि अशी संपूर्ण ही भारतभूमी सुद्धा सुजलाम सुफलाम आहे आणि या भारत मातेबद्दल माझ्या मनामध्ये आलेल्या भावना मी कागदावरती उतरवल्या पाहिजे। मला जे काय वाटतं ते मांडलं पाहिजे। खरं तर देशाबद्दल चांगलं बोलणं हे सुद्धा त्या काळामध्ये अपराध होता। ब्रिटिशांनी अनेक बंधनं लादलेली होती। देशाबद्दल काही लिखाण केलं, ब्रिटिशांच्या विरुद्ध काही लिखाण केलं तरी सुद्धा ब्रिटिश हे स्वातंत्र्य हिरावून घेत होते, म्हणता कामा नये। अशा प्रकारची एक दहशत ब्रिटिशांनी राबवलेली होती आणि याचा परिणाम असा झाला की तरुणांच्या मनामध्ये खदगद निर्माण झाली की हे ब्रिटिश म्हणजे कोण? ही आमची आई असून आमच्या आईला आई म्हणता येत नाही। ज्या मातेनं आम्हाला वाढवलं, पोसलं, मोठं केलं, त्या आईचं नाव घ्यायची सुद्धा आम्हाला भीती वाटावी, असं मी काय पाप केलं? आणि ही एक मनातली जळजळ गदगद जी होती तरुणांची, ती वेगवेगळ्या पद्धतीने वर येत होती। पण त्याला मूर्त रूप आलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम। आनंदमठ कादंबरीमध्ये एक नायक आहे आणि तो नायक आपला गाव स्वातंत्र्य करायसाठी धडपडतोय। त्याच्या मनामध्ये येते की माझं गाव सुंदर आहे, स्वच्छ आहे, सुंदर, अतिशय संपन्न आहे आणि या माझ्या गावामध्ये ब्रिटिशांच्या कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होता कामा नये। माझं गाव तरी किंवा मला स्वतंत्र राखता आला पाहिजे। असे पण भारतीयच आहे। वंदे 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 धन्यवाद। या ठिकाणी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली, यासाठी या उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपण जे संस्कृत वंदे मातरम म्हणतो त्याचा मराठी अर्थ आपल्याला शक्यतो जास्त करून माहीत नाही। मी थोडक्यात हा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते। वंदे मातरम, हे माते मी तुला वंदन करते। तू जला पवित्र जलाने युक्त, सुफला फळांनी समृद्ध, मलयज शीतला मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याने शीतल जाणवणाऱ्या सस्य श्यामला भरघोस पिकामुळे श्यामल दिसणाऱ्या माते मी तुला वंदन करते। शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी धवल चांदण्यामुळे पुलकित झालेली रात्र
फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी, फुलांनी बहरलेले ताटवे तुझी शोभा वाढवतात. सुहासिनी, हसतमुख, सुमधुर भाषिणी, मधुर भाषी, सुखदान, सुख देणाऱ्या, वरदान देणाऱ्या मातरम माते, वंदे मातरम. मी तुला वंदन करते. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी कंठामधून एकमुखाने निघणाऱ्या घोषणामधून, कोटी कोटी भुजेर द्रुत खरखर वाले, कोटी कोटी हातामध्ये तळपणाऱ्या शस्त्रामधून तुझ्या सामर्थ्याचा साक्षात्कार होत असताना, आबला केन मा येत बले, तू आबला आहेस असं म्हणण्याचं धाडस तरी कोण करील का? बहुबलधारिणी, तू तर बहुबलधारिणी आहेस. नमामि तारिणी, रिपुदलवारिणी मातरम, शत्रूचा निपात करून आम्हाला तारणारी आहेस. तुला मी नमस्कार करते. वंदे मातरम. हे माते, तुला वंदन करते. तुम्ही विद्या, तुझ्या ठाई सर्व विद्या आहे. तुम्ही धर्म, तूच आमचा धर्म आहेस. तुम्ही हृदयी, तूच आमचे हृदय आहेस. तुम्ही मर्म, तूच आमचे मर्म आहेस. त्वम ही प्राणा शरीरे, तूच आमच्या देहातील प्राण आहेस. बाहुके तुम्ही मा शक्ती, माते तूच आमच्या बाहूमधील शक्ती आहेस. हृदये तुम्ही मा भक्ती, माते तूच आमच्या हृदयातील भक्ती आहेस. तोमारई प्रतिमा गडी, मंदिरे मंदिरे मातरम. मंदिरामधून प्रस्थापित प्रतिमा हे माते तुझ्याच आहेत. हे माते, मी तुला वंदन करते. त्वम ही दुर्गा दशप्रहर धारिणी, दाही हातात 10 शस्त्रे धारण करणारी दुर्गा तूच आहेस. कमला कमलदल विहारिणी, कमल पुष्पामध्ये वावरणारी वाणी विद्यादायिनी, नामामी त्वाम. वाणी तूच आहेस. मी तुला नमन करते. कमलाम अमलाम, ऐश्वर्य देणाऱ्या माते, पवित्र माते, अतुलाम, तुझी तुलना करणे शक्य आहे. सुजलाम, पवित्र जलाने युक्त माते, शुभलाम मातरम. मी तुला वंदन करते. श्यामलाम सरलाम, भरघोस टीकामुळे श्यामला दिसणाऱ्या माते, सुस्मिता, सरळ चारित्र्याने भूषिता, प्रसन्न हास्याने भूषित माते, धरणीम भरणीम मातरम. वंदे मातरम. तूच आम्हाला धारण आहेस. तूच आमचे पोषण आहेस. हे माते, मी तुला वंदन करते. जय हिंद. तर चोपडे सरांना विनंती की त्यांनी विद्यार्थी दिनाबद्दल माहिती सांगा. 150 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेच्या या संकुलामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शहासाहेब, मुख्याध्यापक आदरणीय करांडे सर, ज्येष्ठ शिक्षक सामंत सर आणि उपस्थित माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, या वंदे मातरमचं महत्व, त्याचा अर्थ आत्ता इथं पोद्दार सर आणि विराज मॅडम यांनी सांगितला. त्याच पद्धतीनं आज 7 नोव्हेंबर हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून सुद्धा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आता कारण काय आहे मित्रांनो, तर ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं, ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांचा उल्लेख केवळ आपण महाराष्ट्रीयन नव्हे, भारतीय नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये केला जातो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 7 नोव्हेंबर 1900 म्हणजे बरोबर या घटनेला 125 वर्ष पूर्ण झाली. रामजी आंबेडकर यांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह विद्यालयामध्ये लहान भीमराव यांना दाखल केलं. तो हा दिवस म्हणजे तुम्ही सुद्धा लहान गटामध्ये, शिशु गटामध्ये आपल्या माधवराव परांजपे प्राथमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेतला असेल आणि तो जो पहिला दिवस तुमचा होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्या दिवसाला विद्यार्थी दिवस म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, ज्ञान, शिक्षण हे परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर काय होतं हे आपण त्या ठिकाणी जाणतो. शिक्षण, या शिक्षणाच्या आड
आपली परिस्थिती येत नाही. त्यावेळेला सर्व जातीची बंधनं तोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं. स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव होता, त्यावरती गुणवत्तेच्या माध्यमातून विद्वत्तेच्या माध्यमातून त्यांनी मात केली. आता आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी